कुलदीपजी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. भेटूया 3 तारखेला. विजयी मिरवणुकीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू माझी घ्यायची. थँक्यू. हो पहिलेच घेऊ आपण. थँक्यू. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण. शेवटच्या टप्प्यात म्हणजे 2 दिवस उरलेले आहेत अगदी ॲक्च्युअल मतदान व्हायला. आपल्यासोबत आहेत कुलदीपक शेंडे. एक तरुण चेहरा खोपोलीसाठी झटतोय. प्रचारात सगळ्यांच्या ह्या चेहऱ्याला पाहिलं असेल आणि खऱ्या अर्थाने आजच्या जनरेशनचा आवाज. अशाच काही प्रतिक्रिया खोपोली शहरात प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना बघायला मिळाल्या. हा चेहरा नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाने प्रोड्यूस केला आणि खऱ्या अर्थाने एक व्यापक चेहरा ठरला. पक्षांतर्गत कुठलीही गटबाजी नाही आहे आणि एकमेव चेहरा आज खोपोली शहरामध्ये खऱ्या अर्थाने प्रचारात सगळ्याच गोष्टीत पुढे दिसतोय. त्यांची वाहवा, त्यांचं कौतुक हे मी करण्यापेक्षा शहरात त्यांना अनेकांनी त्यांचं केलं असेल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आत्ता प्रचार जवळजवळ संपल्यासारखा झालेला आहे. शेवटच्या गाठी भेटीने ॲक्च्युअल मतदान व्हायची वेळ आलेली आहे. नगराध्यक्षपदासाठी हा चेहरा खोपरेकरांना तुम्हाला कसा वाटतोय त्यासाठीच आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कुलदीपजी, तुमचं मनापूर्वक आजच्या इंटरव्ह्यूमध्ये, माझ्या दृष्टीने ही इंटरव्ह्यू शेवटची असेल असं मला वाटतं. परंतु म्हणजे ह्या पर्वातली, निवडणुकीच्या पर्वातली त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु उद्या ते जिंकून आले त्या दिवशीच त्यांची पहिली प्रतिक्रिया आपल्या चॅनलवर होईल. कारण आपण ठोकून सांगितलं होतं की कुलदीपक शेंडे यांनाच उमेदवारी मिळणार आहे. ती मिळालेली आहे. असो, तो मुद्दा नाही आहे. मुद्दा हाच आहे साहेब, दिवस रात्र एक केलं ह्या 15 दिवसात. काय सगळा थोडक्यात काय सगळा अनुभव होता. म्हणजे आता जनरली सगळ्यात तो प्रतिसाद वगैरे ठीक आहे, पण काय फील होतं सगळं खोपोलीमध्ये फिरताना? धन्यवाद अमोलजी. तुम्ही तुमच्या सुद्धा व्यस्त कार्यक्रमातून माझे इंटरव्ह्यू घेण्यासाठी वेळ काढत असता. कारण की तुम्हाला सुद्धा आता बऱ्याच उमेदवारांच्या इंटरव्ह्यू घ्याव्या लागतात. खरं तर खूप उत्साह आहे. म्हणजे असं मला फील असं नाहीच आहे की थकल्याचा, किंवा आता एवढा प्रचार चालू आहे, चालणं चालू होतं भरपूर, म्हणजे 2-2, 3-3, 4-4 तास चालणं कंटिन्यू होतंय. जेव्हा धाकटी पंढरीला आम्ही जो नारळ फोडला प्रचाराचा, त्या प्रचाराच्या नारळाच्या फोडल्यानंतर जो काही प्रतिसाद लोकांमध्ये दिसत आहे, ज्या लोकांच्या भावना प्रकट होत आहेत, त्यातून एक एक दिवस अशी ऊर्जा मिळत जाते आहे. आणि मग ऊर्जा असताना थोडंसं दडपण सुद्धा येते की कारण की खूप लोकांच्या अपेक्षा आहेत, प्रचंड प्रमाणात कामं करायची आहेत. मी कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर पहिली प्रार्थना करतो की बाबा देवा मला पहिली शक्ती दे की या लोकांच्या सर्व अपेक्षा मला खोपोलीकरांच्या पूर्ण करायच्या आहेत आणि माझ्याकडून त्या व्हाव्यात. कारण की एक आशेचं स्थान आता सध्या लोकांमध्ये दिसतंय की विकासाच्या दृष्टीने काहीतरी बदल घडेल. आमदार साहेबांच्या निधीमार्फत महाराष्ट्र शासनाचं गव्हर्नमेंट आहे, डबल इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे कुलदीप शेंडे, महायुतीचं सरकार, असं सर्व ह्या गोष्टी आल्यानंतर, महायुतीचे जे काय आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर खूप चांगल्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. अच्छा, नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं जनरली दिवसाचा नेमका शेड्यूल कसा असायचा? म्हणजे काय होतं, आमचंही जेवण म्हणजे पत्रकारांचं जेवणही अगदी दुपारचं 4 वाजता व्हायचं, रात्री 12, 11:30 वाजता व्हायचं. तर तुमचं ते शेड्यूल आमच्यापेक्षा भयानक आहे. या दरम्यान ॲसिडिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा काय त्रास होता नेमका? नाही, काय झालंय की प्रचाराची मी तसा बघायला गेलो तर मला खूप चांगला, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला खूप चांगला चान्स मिळाला. आणि गेले 1 ते 1.5 महिन्यापासूनच जो प्रचार सुरू झाला, आणि खऱ्या अर्थाने प्रचार सुरू झाला आमचे फॉर्म भरल्यानंतर. कसं आहे की प्रचाराच्या दरम्यान मध्ये दिवसा सकाळी 7-7:30ला उठल्यानंतर फोनाफोन चालू असतात आपल्या कार्यकर्त्यांशी. जे काय नंतर बोलू शकत नाही त्याचं शेड्यूल एक अरेंज करून टाकलं की त्याच्यानंतर मग प्रचाराला उतरल्यानंतर आता पहिलं तर मी 15-20 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये खाजगी भेटेगाठी लोकांच्या घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रतिष्ठित जी खोपोलीतली लोक आहेत, बिल्डर लॉबी असेल, बाकी सर्व हे असतील, क्लब्स असतील, बाकी सामाजिक संस्था असतील, त्यांचे प्रमुख असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून खोपोलीच्या बाबतीत काय अपेक्षा आहेत ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर तळागाळातले आहेत, जी लोक आहेत की ते सर्वसामान्यांचं नेतृत्व करतात, काही सामाजिक नेते, त्यांच्याशी चर्चा करत राहिलो. आणि मग त्यानंतर प्रचार आम्ही सुरू केला ह्याच्या बाबतीत की जेव्हा सुरू केला तेव्हा मग एकदा आम्ही 4-5 तासानंतर, काही कसं की दिवसा प्रचार करणं, उन्हाच्या ह्याच्यात कार्यकर्त्यांना त्रास देणं हे स्वाभाविक आपल्याला मनाला पटत नाही. त्यामुळे मग आम्ही 4-4:30 नंतर प्रचार सुरू करायचो. तो 10 वाजेपर्यंत असायचा. त्या प्रचाराच्या दरम्यान चालताना थकवा जाणवत नव्हता, लोकांचा उत्साह दिसायचा.
वृद्ध असायचे, कानात सांगायचे. आता कानात काय गोष्टी सांगायच्या मी तुम्हाला सांगू शकत नाही, की आपण एखाद्यावर टीका केल्यासारखं होईल. आणि मी टीकेवर फोकस करत नाही. माझा एजेंडा हा विकासाचा आहे, डेव्हलपमेंटचा आहे. त्यानंतर जात असताना आता मी परवा तर सकाळी हा, तुम्ही तो सकाळचा किस्सा काय नेमका? तुम्ही सकाळ सकाळ कुठेतरी वॉकिंग करत होता का कुठेतरी जात होता आणि तुम्हाला कोणी ओळखलंच नाही? मी काय किस्सा काय तो? माझी एक 2-3 ठिकाणी खाजगी भेटी होत्या, की तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की सकाळी आला तर बरं होईल. चर्चा होते. रात्री काही कसं असतं की काही लोक असतात की ते राजकारणाच्या पलीकडे असतात. त्यांना राजकारणात आल्यानंतर त्यांच्यावर चिखलफेक आवडत नसते त्यांना. त्यामुळे काही लोकांना गाठीभेटी सकाळी मग त्यांना ड्युटीवर जायचं असतं, म्हणून मी सकाळी आपला मॉर्निंग वॉकला ह्याला त्याला भेटेल. तर काही लोकांच्या मी बघितलं की बाबा झाडू कामगारांच्या समस्या असतील. काही कसं असते, सकाळी आपल्याला काही कर्मचारी भेटतात, काही कर्मचारी रेल्वेला जातात, ती भेटत असतात. तर जात असताना तर काही लोकांनी आता मला हल्ली सफेद कपड्यातच बघायची सवय झालेली. टी शर्ट आणि याच्यावर जॉगिंग आणि याच्यावर कधी बघायची सवय झालेली नाही. तर लोकांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांना भावलं की बाबा आमचा नगराध्यक्ष, होणारा नगराध्यक्ष जर आम्हाला असं भेटतोय, तर त्यांच्या अजून बोलले की साहेब आम्हाला आता उत्साह आहे की तुम्हाला आम्ही मतदान कधी करणार आणि आमची खोपोली कधी सुंदर होणार. आणि मला आश्चर्य काय की युवकांमध्ये तर खूप कॉन्फिडंट आहे. वडिलांच्या वयाची जे आहेत मंडळी त्यांना सुद्धा खूप अशी त्यांना म्हणजे त्यांना सुद्धा असं वाटतंय की माझ्या मित्राचा मुलगा कधी हे होतोय. ज्येष्ठ नागरिकांना असं वाटतंय की आता आमच्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी होण्यासारखं आहे. आमदार साहेबांचा फंड आणून काहीतरी नवीन योजना येऊ शकतात किंवा बऱ्याचशा आहेत. त्यामुळे आता ह्या डिटेलिंग मध्ये गेलो तर तुम्हाला एक तास मला सांगायला कमी पडेल. तेच मला म्हणायचं, असा कुठला दिवस होता की त्या दिवशी तुम्हाला झोपच भेटली नाही रात्री? म्हणजे दिवसभर अगदी वर्कआउट सगळ्या गोष्टी प्रचारात झाल्या आणि रात्री फार कमी, म्हणजे तो 2 तास झोप. कसं आहे काय की- प्रसंग होता असा कुठला? नाही, 2-3 वेळ गेले की मधला एक प्रचाराचा टप्पा, आमची एक सभा लागल्यामुळे एक दिवस आम्हाला प्रचाराचा कमी भेटला. तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही मोठा टप्पा घेण्याचं ठरवलं. तर मला वाटतं की तेव्हा आम्ही कम्प्लिटली एक 7-10 किलोमीटर मी त्या दिवशी चाललो असेल. म्हणजे असं पण नाही की गाडीत बसलो पुढे गेलो असं, की त्या दिवशी मला प्रचंड प्रमाणात थकवा आला. पण नंतर माझं काय आलं की योग काय माहिती, देव कधी कधी असं बघत असतो, आपली परीक्षा बघत असतो असं आहे. पण मला 2 व्यक्ती अशा भेटल्या, म्हणजे वयस्कर होते, पूर्ण बसले होते. मंदिरात मी गेलो, पाया पडलो, आशीर्वाद दिला असं असं, आणि मला बाजूला बोलून घेतला. त्यातले 2 ओळखीचे होते, 2 थोडेसे अनोळखीचे होते. अशा त्यांनी अनोळखी व्यक्तीने मला बाजूला घेऊन कानात सांगितलं, कुजबुजले. जे कुजबुजले ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की एखाद्यावर टीका होती, मी पन्ना सांगतोय. त्यात माझा ऊर्जा वाढला की नाही, की लोकांमध्ये जोश आहे. आणि जर ज्येष्ठ नागरिकांमध्ये जोश आहे तर मग युवकांनी तर 100% डोक्यावर घेतील. अगदी छान प्रचार झालाय तुमचा. तुम्ही प्रचार दरम्यान शहरात फिरत असताना अशा प्रमुख, कुठल्या सगळ्या प्रमुख म्हणण्यापेक्षा छोट्या मोठ्या असतील काय अडचणी, ह्या सगळ्या समस्यांनी ग्रासलेला, म्हणजे शहर म्हटलं काय समस्या आल्याच, आहे. म्हणजे काय अगदी काय जादूची कुठली कांडी नाहीये का ती एका दिवसात कोणी असं करू शकतो. पण अशा कुठल्या सगळ्या समस्या आहेत त्याचा तुम्हाला प्रामुख्याने जाणवल्या? तुम्ही अगदी झोपडपट्टीपासून तर उच्चभ्रू वस्तीपासून सगळीकडे फिरलेल्या आहात. अगदी पार्किंगपासून तर त्या नळाच्या गटारापर्यंत सगळ्याच गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. समस्यावर जरा बोला ना. साहेब काय आहे की गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे नगरसेवक कसं असतं, नगरसेवकांना टच असतो लोकांबरोबर तिथल्या. आणि प्रशासक आल्यानंतर तो एकटा माणूस त्या 60-70 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, मी पहिल्यापासून सांगतोय. आणि तेवढी आत्मीयता आणि तेवढी हे नसते की बाबा बाकी त्यांना वर्क असेल, सर्व असेल, नगरसेवकाचं डायरेक्ट. तर ह्या माध्यमातून ना 3-4 वर्षामध्ये ना साध्या साध्या गोष्टी आहेत, म्हणजे काही काही ठिकाणी कचरा साफ न होणार, काही काही ठिकाणी क्षुल्लक कारणे. मी एक बघितलं, आपल्या खोपोलीकरांच्या खूप साध्या अपेक्षा आहेत, काही नाही. म्हणजे काहींच्या अशी अपेक्षा आहे की काही मुलांना असं वाटतं की साहेब आम्हाला फक्त ग्राउंड दिलं ना तरी बस होईल, साधं द्या, तिथं काय टर्फ नको ना काय नको, पण आम्हाला खेळायला ग्राउंड द्या पूर्णपणे. काही लोकांच्या अपेक्षा आहेत की ज्या हिशोबाने तुमची डेव्हलपमेंट, म्हणजे आता समजा आपण आता तुम्हाला उदाहरण देतो की शेडोली गावामध्ये पहिली आता एक 3-4 वर्षापूर्वी जिमचा हा प्रकारच नव्हता, ती आपण केली. काही ठिकाणी मी बघितलेलं आहे की आता आमच्या उदय विहार आणि श्रीरामनगर आहे, तिथं पाण्याचा निचरा होण्यासाठी अजून डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे. सुभाषनगरवाल्यांना नेहमी त्यांची टांगती तलवार आहे की ती दरड कोसळत असते, त्याच्यावर ठाम उपाय करायला लागणार आहे. तोच काजूवाडीचा हिशोब. सेम काजूवाडीचं पण तेच आहे, पण काजूवाडी बऱ्यापैकी तरी स्थिर झालेली आहे. पण सुभाषनगरचं थोडंसं सिरियस इश्यू आहे. पण त्याच्यावर मी आमदार साहेबांशी बोलून आता उद्या जर
अजून कोण मंत्री महोदय असतील तर त्यांच्याशी चर्चा करून वरती फंड करून आपत्कालीन मधून तो फंड घ्यावा लागेल, कारण की एवढा खर्च परवडू शकत नाही. राठोड्याकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नाहीये. तुम्ही आता मी एक एक टप्पा तुम्हाला सांगतो, एक एक घेतो, त्यामुळे मला लक्षात तरी येते. हो, तो डीपी रोड आला, सगळ्या गोष्टी डीपी आल्या. रस्ते आहेत. काही भागात तो जर लवजीच्या तिकडचा डीपी रोड जर केला तर तिथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये डेव्हलपमेंट आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं नियोजन होऊ शकतो. तिथं शाळा नवीन येऊ शकते, बरेचसे प्रकार, कारण की खोपोली आता डीपी रोड नंतर तोच एरिया आहे. तुम्ही जर प्रकाशनगर, सिद्धार्थनगर ह्या साईडला गेलं तर त्यांना ग्राउंड नाहीये खेळण्याचं कुठल्याही प्रकार मुलांचं. आपली तर तुम्हाला माहित नसेल की आपल्या देशात क्रिकेट चाललं असेल, मग खोपोलीत फुटबॉल, खोपोली ही फुटबॉलची पंढरी मी बघतो असं आहे. त्या स्कोपच्या हिशोबाने त्यांना ग्राउंड तयार करणे. आणि आता मी लोकांशी चर्चा करतोय ना, तर लोकच पर्याय सांगतात की भाई असं केलं तर ही जागा आहे, ती जागा आहे. म्हणजे लोक त्याला ह्याचा एक फायदा काय होतोय की लोकांमध्ये जाऊन समजते की त्याला उपाययोजना काय करू शकतो. लक्ष्मीनगर आणि ह्या भागात गेलो तर आता सध्या रस्ते खराब झालेले आहेत. काही काही छोट्या लोकांच्या, आता मी तुम्हाला मी एका कार्यक्रमात गेलेलो, आता कदाचित ह्याच्यावर लोकांना हा मुद्दा महत्वाचा नसेल, पण जर एखाद्याला कुत्रा चावला तर तो किती हे घातक असू शकतो. ती बाई मला सांगत होती पोटतिडकीने की दादा आमचं तुम्ही काही हे केलं तरी तुम्ही एक निर्बीजनचं काय कुत्र त्याचं काम करा, कारण की माझ्या नसबंदीचा कार्यक्रम तुम्ही करा. म्हणजे मी बघितलं की छोटे छोटे प्रश्न आहेत, ते काय एका महिन्यात सुटणार आहेत, पण लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. आता मी तरुणांबरोबर बसतो, माझ्याकडे खूप तुम्ही बघितलं असेल की भरपूर तरुण भेटायला येत असतात. तरुणांची मागणी की दादा मेट्रो तुम्ही कराच भविष्यातली, पण आता ज्या येणाऱ्या ज्या फेऱ्या आहेत रेल्वेच्या, आता वाशीला जाणारी कनेक्टिव्हिटी आहे, पुण्याला जाणारी कनेक्टिव्हिटी आहे, ती रोजच्या जनमानसातल्या रोजचा दिनक्रमामधली ती आहे की तो एखादा माणूस बाहेर पडला, नोकरदार व्यक्ती किंवा बाकी, तर त्यांना होणारा त्रास. आता मी एक नवीन परवा काल ऐकलेला आहे की आपल्या कोविड नंतर थांबे थांबवलेले आहेत, म्हणजे जे लांब पट्ट्याचे रेल्वेचे थांबे आहेत, म्हणजे साऊथला जाणारे, युपीला जाणारे असे, की त्यांचे थांबे आपले कर्जतला पण नाहीत, काही कल्याणला आहेत आणि एक खंडाळ्याला आहे. असे असे लांब लांब आहेत. जो कर्जत जवळ होता, लोणावळा होता, पण तो खंडाळा आहे. खंडाळा स्टेशन पण छोटा आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे हात डेव्हलपमेंट खोपोलीची करायची, पण हे पण छोटे मुद्दे लोकांचे गृहीत धरणं गरजेचं आहे. आणि मी खरंच नशिबान समजतो की मला लोकांपर्यंत गेल्यानंतर लोकांना आशेने सांगतात की बाबा हे पहिलं काम तुला करायचं, म्हणजे छोट्यापासून मोठ्या मुद्द्यापर्यंत या सर्व बऱ्याचशा गोष्टी करायच्या. तेच मला म्हणायचं आहे. आता ह्या सगळ्या समस्यांचा झाला, पण ह्या सगळ्या समस्यांवर उपाय आणि तुमचं व्हिजन नेमकं काय आहे, म्हणजे ते असं ग्लोबल पाहिजे. काय होतं खोपोलीकरांना त्या सगळ्या गोष्टी होतील, छोट्या मोठ्या गटार बिटार ह्याच्या, पण शहर आहे, इथं चांगलं बसस्टँड हवं आहे, इथं मेट्रो आली पाहिजे, इथं रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, इथं चांगलं अत्याधुनिक स्टेडियम व्हायला पाहिजे, इथं अगदी काय म्हणतो मल्टी थिएटर, सगळ्या गोष्टी अशा व्हायला पाहिजेत. अजून त्या महिलांसाठी व्हायला पाहिजेत, त्या युवकांसाठी व्हायला पाहिजेत, त्या ज्येष्ठांसाठी व्हायला पाहिजेत. बारामती होऊ शकते, मग आपण का होऊ शकत नाही? पलीकडे रोह्यात होऊ शकतं, तर आपल्यात का होऊ शकत नाही? कमी कुठं पडतोय आपण? सरकार आपलंच आहे, नगरविकास खातं तुमच्याकडे. मी पुन्हा सांगतो की माझ्या याच्यामध्ये कसं आहे साहेब, माझा एक स्वभाव काय आहे की लोकांना खूप ओवापोवा करून शायनिंग मारून सांगण्यात काय अर्थ नाही, करून दाखवायचं त्यानंतर. पण मी एक बघितलं की जे तुम्ही ओरडून सांगतील तेच विकलं जातं, शांत बसलं तर ते विकले जाणार नाही. माझ्या खोपोलीबद्दल खूप मोठमोठ्या संकल्पना आहेत. मी आता तुम्हाला गटर, छोटे छोटे कुत्र्याचं सांगितलं, हे ते सांगितलेलं, त्याला पण ते तर महत्त्व होत राहील. देणारच आहे, त्याला महत्त्व देणारच होत आहे. राहील, होत राहील, पण होत राहील. खोपोलीचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर सर्वात गोष्ट साहेब, तुम्हाला चांगल्या प्रकारची मेट्रो इथं आणण्याचं आहे. मेट्रो आणल्यानंतर काही कमेंट्स लोकांच्या पडतात की अरे आत्ताची गरज नाही आम्हाला, असं तसं. पण मी सांगतोय, सर्व खोपोलीकरांना सांगतोय, आत्ता जर आपण मेट्रोची न्यूज जर वीट नाही रोवली गेली तर आपल्याला येणारी पिढी ही आपल्याला दोष देऊ शकते, माफ करणार नाही. कारण की मेट्रो ही सर्वात खोपोलीची भविष्यातली जनवाहिनी असणार आहे, की जशी मुंबईची लोकल बोलली जाते. साहेब काय होतंय की फोकस माझा आहेत, मला हॉस्पिटल सुद्धा छान करायचंय. आमच्या सर्व नागरिकांना लोणावळ्याला जायला लागतंय, मुंबईला जायला लागतंय इमर्जन्सीमध्ये. काही काही तरुण मुलांच्या आई वडील, त्यांना इथं सेवा मिळाली नाही, त्यामध्ये रस्त्यामध्ये त्यांचे जीव गेले, त्यांचा जीव दुखलेला आहे. म्हणजे घरातला माणूस गेल्यानंतर काय दुःख असतं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्या संदर्भात काम करायचंय. मी आता परत मेट्रो सांगतो की मेट्रो आल्यानंतर काय होणार आहे की आपल्या पोरांना डायरेक्ट ऍक्सेस मिळणार आहे. आपली इथं काय आलंय की आपली मुलं आता जास्त IT सेक्टरमध्ये आहेत, कोपरखान्याला जायला लागतंय. मी काही काहींना बघतो तिथून अंधेरीला ट्रॅव्हल करतायत. मग मी आश्चर्य करतो की अरे बाबा तू घरात टाइम कधी देतोस?
त्या लोकांना, आपल्या घरातल्या लोकांना. तर ही जर आपण मेट्रो आणल्यानंतर तर ती कनेक्टिव्हिटी चांगली मिळेल. कनेक्टिव्हिटी होईल, 10 वर्षांनी 15 वर्षांनी का होईल, येईल. आता केलं त्याचं प्लॅनिंग आता होईल, त्याचं सँक्शन होईल, ते होईल. साहेब माझं तेच म्हणणं आहे की खोपोलीकर, कर्जत असेल, खोपोली असेल, सेकंड होम किंवा फर्स्ट होम मुंबईचं उपनगर होऊ घातलेलं आहे. आणि इथूनच मुंबई, माणूस एकदा वरून आला का इथून मुंबई सुरुवात होते, खालापूर टोल नाक्यापासून किंवा खोपोलीपासून. मग लोक जर आपल्याला प्रेफर करतात, इथं मुंबईतले बिल्डर आलेले आहेत, इथं मोठा स्पॅन एअरपोर्ट नंतर वाढतोय, तर आपण त्या धर्तीवर इथं बेसिक अम्युनिटी द्यायला पाहिजे ना. नाही, 100% होणार साहेब. काय आहे की आता कसं आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रो आली, नंतर आपल्याला हॉस्पिटलवर काम करायला लागणार आहे, मुलांना चांगल्या प्रकारचे स्टेडियम द्यायला लागणार आहेत. माझ्या डोक्यामध्ये आहे की इंडोर स्विमिंग पूल, आपली तर स्विमिंग पूल आहे का सांगा खोपोलीत? 30 वर्ष झाली स्विमिंग पूलचा हा प्रकारच नाहीये. स्केटिंग, मी आता तुम्हाला सांगतो, मी तुषार गाळोखे म्हणून एक मित्र आहे माझा, त्याची 2 मुलं नॅशनल लेवलला स्केटिंग खेळतात. आपल्याकडे या स्पोर्टला तिथे एक मोठा स्केटिंगचा आहे, आणि तो महाराष्ट्रातला नंबर 1 स्केटिंग ग्राउंड आहे त्यांचा. हे मला आता माहिती. आणि सांगायचं उद्देश की आपल्या खोपोलीत एवढं प्रचंड प्रमाणात चांगलं टॅलेंट आहे की त्यांना एक कुठला प्लॅटफॉर्मच मिळत नाहीये, की बॅडमिंटन कोर्ट असेल, लॉंग टेनिस कोर्ट असेल, एक कुठंतरी छोटीशी, म्हणजे ते मेंटेन होण्यासारखी पण करायची. म्हणजे उद्या नुसते आम्ही फंडा आणणार, त्याच्या फीत कापून घेणार, आणि ते त्या मेंटेनवर पण मला काम करायचं. असं नाही की करून ठेवलं आणि नंतर कोण बघत नाही. तुम्ही म्हणजे आज नाट्यगृहाची अवस्था झालेली आहे, आणि मग एवढा मोठा खर्च आला आणि त्याचा फार वाटोळ झालं, ते आता होतोय, पण त्याला काय अर्थ नाही ना. नाही, आता कसं आहे की साहेब, मानसिकता ही त्या जिथं आपण बसतो, तर मी नगराध्यक्ष झाल्यानंतर ती नगरपालिका, हे खोपोली शहर माझं घर म्हणून मी बघणार आहे. आपलं घर कसं आपण स्वच्छ ठेवतो, सर्व नीटनेटकं ठेवतो, त्या पद्धतीने मी काम करणार आहे. की बाबा त्या नाट्यगृहात उद्या झाल्यानंतर मला 2 महिन्यांनी फेरी, 1 महिन्यांनी मारायला लागणार आहे. कुठली लाईट गेलेली आहे, कुठली खुर्ची तुटलेली आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायला लागणार आहे. नाहीतर ही आपलं म्हणून जर नाही समजलं तर ह्या गोष्टी मेंटेन होणार नाहीत. अधिकारी वर्ग 3 वर्ष असतो, तो निघून जातो, त्याला परत तो टिपण्या आणि ह्याच्यातच अडकलेला असतो. त्याला वरतून आपण जर बळ दिलं, प्रेशर दिला, तरच ते कामं होऊ शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे खोपोलीत होण्यासारखं भरपूर आहे, खूप स्कोप आहे काम करण्याचं, खूप चांगलं नाव होण्याचं स्कोप आहे. त्यामुळे भविष्यातला मी खोपोलीकरांना पूर्ण सांगतो की येणारी 5 वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असणार आहे. जरी उद्योगधंद्यातला राहणारा माणूस, कामगार वगैरे इथं राहतोय, परंतु या शहराच्या पोटातून पातळगंगा गेलेली आहे. झेनिससारखं वॉटरफॉल आहे आपल्याकडे आहे, गगनगिरी आश्रम आहे, पलीकडे महड आहे. ही रिव्हर डेव्हलपमेंट असेल किंवा त्याला ह्या अनुषंगाने भविष्यात ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. तो 100% होतील साहेब. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत साहेब. तुम्ही बोलताय बरोबर आहे की केंद्रात सरकार डबल इंजिन आहे, राज्यात सुद्धा आहे, आणि आता खोपोलीत सुद्धा येणार आहे. नदी संवर्धन प्रकल्प जेव्हा जे काय आहे डेव्हलपमेंटचा प्रकल्प, केंद्र शासनाकडून निधी आणून आमच्या माध्यमातून, आम्ही संदीप पाटील असतील, आमचे सर्व ज्येष्ठ नगरसेवक असतील, आता जे काय निवडून, त्यातून एक आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून एक प्लॅनिंग तयार करतोय. खूप आता काय होते साहेब, मला ना खूप लोकांना खूप मोठी स्वप्न दाखवून निराशा करायचं नाही. काम करू, दाखवू, मग पुढचे अजून 10 वर्ष 15 वर्ष ही शिवसेनेची असणार. थोडा वेळ तर लागू शकतो, एखादा वेळ लागू शकतो. अगदी ते काय उद्या झाला तर होणार असा विषय नाही. पण प्लॅनिंग मध्ये सर्व गोष्टी आहेत की खोपोलीमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला आणि येणाऱ्या पाहुण्याला काहीतरी वस्तू दाखवू शकते. साहेब, मी आता माझं फॉर्म भरायच्या आधी मी महाराजांचं दर्शन रायगडला गेलो. हो. माझी प्रचंड आता इच्छा झालेली की एक चांगली शिवसृष्टी आपल्या खोपोलीमध्ये होणं गरजेचं. आंबेडकरांचं जे स्मारक, जे लखनौच्या धर्तीवर, मला वाटतं लखनौलाच माजी मुख्यमंत्री त्यांनी एक केलेलं आहे. तर त्या धर्तीवर 2 ह्या महापुरुषांचं एक वास्तविक, की येणाऱ्या पिढीला हे महापुरुष कोण होते हे समजणं गरजेचं आहे. येणाऱ्या आमच्या एखाद्या पाहुण्याला आमच्या खोपोली काय आहे ही समजली पाहिजे. कारण पर्यटन जर वाढलं तर रोजगार सुद्धा त्यातून निर्मिती होते. बऱ्याच संकल्पना आहेत. महाराजांचा मला आशीर्वाद आहे, बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे, आणि माझा आत्मविश्वास सांगतो की हा काम सर्व पूर्ण होणार. तेच अगदी. आणि ह्या शहराच्या बरोबर पुन्हा एकदा पोटातूनच हा मुंबई पुणे जुना हायवे गेलेला आहे साहेब. आज मुरबाड सारख्या ठिकाणी किंवा कराड सारख्या ठिकाणी जो फ्लायओव्हर होतोय, मुरबाड तर आपल्यापेक्षा बजेटमध्ये सुद्धा मागे आहे. आपल्याला काय होत नाही, व्हायला पाहिजे हो. किती ट्रॅफिक, इतके लोक वैतागलीत त्या सगळ्या गोष्टीला. किती वर्ष पाठपुरावा करायचा, अर्ज विनंत्या करायच्या, वापरण्या, ठीक आहे ना. काही शेवटी तो डेव्हलपमेंट पाहिजे तुम्हाला. थोडासा विरोध तर घ्यायला लागेल, आणि तुमची भूमिका थोडी कठोर असते. मी तुमचा कारभार पाहिलेला आहे साहेब. कसं आहे की फ्लायओव्हर करून आपल्याला कुठल्याही व्यापाराचं नुकसान करायचं नाहीये. आपण वाइंडिंग करू रोड चांगल्या प्रकारे,
आणि मी बघितलं की फाट्यावरच्या व्यापाऱ्यांशी बोललो, ते बऱ्यापैकी वाइंडिंगला तयार आहे. त्यांना माहिती आहे की वाइंडिंग झाली तर त्यांचाच बिझनेस वाढणार आहे. आता एक गाडी थांबवू शकत नाही, पोलीस शिट्ट्या मारतात, निघून जातात, बिझनेस होत नाही. पण नुकसान व्यापाऱ्यांचं पण होतोय. नुकसान व्यापाऱ्यांचं पण होतंय. येणारा जो पुण्यावरून जो रोड आहे तिथं आता तो इंदिरा गांधी चौकात तो असा यू टर्न मारून असा यू मारायला लागतोय. तर मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात असं यू टर्न नसणार आहे. आपण तो आदोशीवरून ते हळ फाटक मला वाटतं तो मी त्या काळात मागे घेतला तुम्हाला होता. मी तो बोललो एक होतो रस्ता की झाला तर बऱ्यापैकी ट्रॅफिक म्हणजे हेवी गाड्या आहेत तर पहिले ड्रायव्हर हो होते. हो हो ते माझ्या संकल्पनेत मी लिहिलंच आहे आमच्या जाहीरनाम्यात की जी काही ऋषीवन पासून डायरेक्ट हाळला जो पॅरलल रस्ता निघालाय तो जर केला तर ती ट्रॅफिक फाट्यापर्यंत येणारच नाहीये आणि तिकडून कर्जत आणि पनवेल त्या साईडून येणारी ट्रॅफिक सुद्धा इथपर्यंत येणार नाही. आणि मग तरी सुद्धा आपण जो इंदिरा गांधी चौकात जर ओव्हरब्रिज छोटासा केला, छोटासा म्हणजे तिथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान न करता चांगल्या प्रकारचं नियोजन जर केला तर ती सुद्धा ट्रॅफिक समस्या होती. साहेब कसं आहे की तुमची इच्छाशक्ती असेल ना तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा तुमच्या मागे असतो असेल. त्यामुळे कामाच्या बाबतीत मी सांगतो मी टाळ्या पडल्या जास्त देऊ शकत नाही, गप्पा मारायला 2 तास बसू शकत नाही. मला सांगा 2 तास काम कर, मी काम करू शकतो. चला, हे सगळं व्हायला पाहिजे का? कारण खूप अपेक्षा युथ आहे, व्हायला पाहिजेत. साहेब, ह्या सगळ्या अनुषंगाने पालिकेच्या कारभारावर नागरिकांची बरीचशी नापसंती असते आणि तुम्ही देखील म्हणजे तुम्हीच आता ते राजकारणाच्या बाहेर या. तिथला होणारा कारभार नागरिकांना दाखले हवे असतील, एखादी परवानगी हवी असेल, आरक्षणाचे झोन, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात नागरिकांच्या. कोणाला घरपट्टी भरायची असेल किंवा काय इश्यू असतील, घर नावावर करायचं असेल, ही लोक इतके डांबरट झालेली आहेत, इतके गेंड्याचे कातडे झाले आहेत ना की लोकांचा खूप संताप आहे. आणि मग त्याचा रोष तुमच्यावर कुठेतरी येतो. म्हणजे ह्या नगराध्यक्ष येतो तुमच्या त्यात ह्या लोकप्रतिनिधींना दोष नसतोच, त्यांची भूमिका नागरिकांच्या बाजूने असते. परंतु ही लोक कुठल्या तरी भ्रष्टाचाराच्या नादाला लागतात आणि मग त्याचा दोष मात्र रोष ह्याला कारण होतो. हा कारभार साहेब सुधारला पाहिजे. ही नाटकं सगळी बंद झाली पाहिजेत. खरंच साहेब, ही नाटकं बंद झाली पाहिजेत. किती वेळा आपण म्हणजे तुम्ही तर म्हणजे आपला टॅक्सपेर आपण जनता आहो, तुमचा पण पगार मिळतोय, मग लोकांना फिरता कशाला? पुढे भ्रष्टाचार थांबलं पाहिजे साहेब. तुम्ही एक यंत्रणा राबवणार का ह्याच्यासाठी कुठली? 100% म्हणजे जेव्हा फिरताना बऱ्याचशा गोष्टी कानावर येत असतात, प्रचार करताना सुद्धा गोष्टी आलेल्या असतात. पण मला आठवते की फडणवीस साहेब जेव्हा पहिले मुख्यमंत्री झालेले आणि आता सुद्धा फडणवीस आल्यानंतर त्यांनी ई टेक्नॉलॉजी आणि ई कारभार भरपूर आपल्या ह्याच्यात आणला होता. त्याच परीने माझा एक स्वतःचा एक संकल्प आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून. आता हल्ली मोबाईल आपल्या हातातच असतो, नेहमी 24 तास हातात असतो, झोपतो तेवढाच बाजूला ठेवलेला असतो. आपण एक खोपोली नगर परिषद एक चांगला ॲप तयार करणार आहोत. त्या ॲपच्या मार्फत लोकांना ॲप्लिकेशन द्यायची गरज नाही, घरपट्टी भरायची असेल तर त्यावरून भरू शकतो. उद्या घरपट्टीचा पेपर जरी एक आला तरी त्या पेपरवर एक स्कॅन कोड असेल की त्याचे एक स्कॅन केला तरी त्याची घरपट्टी भरली जाईल, त्याला घरपट्टी. आता त्या मोगलवाडीचा माणूस, एखादी लेडीज कधी ती गाडी घेऊन येणार आणि एवढा हायवे एकतर मध्ये रिक्षाने या, तो खर्च स्कॅन करून आपले पैसे भरले झालं. चला वर्षातून एकदा घरपट्टी भरायची असते तर त्याला 2-2, 3-3 महिन्यांनी एक आपला मेसेज गेला, त्या मेसेजवर एक लिंक असेल किंवा तुझी घरपट्टी एवढी एवढी राहिलेली आहे, त्यांनी फक्त केली, फोन पे जीपेने भरू शकतो. असे एक सोयीस्कर काम करू शकतो. दुसरे आले की जर कोणाची लाईट गेलेली आहे, काय गेलेली आहे, म्हणजे रस्त्यावरची लाईट नाही, खड्डा नाही, हे नाही, त्या बाबतीत एक ॲप तयार करून त्या माध्यमातून आपण त्या विभागाला तिथे जाईल, त्याचा रिपोर्ट त्याला द्यावा लागेल, मग त्यांनी काय केलेले आहे. आणि मी एक काय ठेवणार आहे की आपल्या खोपोलीच्या जे काही नगर परिषदेचे कर्मचारी आहे त्यांना एक शीट म्हणजे त्यांना एक हे करायला लागणार आहे की पूर्णपणे त्यांनी 1 महिन्यात किती तुमच्याकडे तक्रारी आल्या, त्याचं निवारण काय झालं आणि ते तुम्ही किती दिवसात केलं, ह्याचा डाटा 1 महिन्यामध्ये किंवा 15 दिवसात एक रिव्ह्यू मिटिंग आम्ही सर्वजण घेत राहणार आहोत की ज्याने काय होतं की त्यांना अकाउंटेबिलिटी राहील त्यांच्या कामावर, सर्वात महत्वाची. आणि म्हणजे खोपोली सध्या ई टेक्नॉलॉजीवर आम्ही नगर परिषद करण्याच्या धर्तीवर आहोत. अच्छा साहेब, ह्या सगळ्या आता मी थोडंसं हे इंटरव्ह्यू घ्यायचं काय होतं, पॉलिटिकल खूप झालं गेल्या काही दिवसात. आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी होत असतात. परंतु शहरातला सुज्ञ मतदार आहे, त्याच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे. विशेषतः पत्रकारांकडून बोललं गेलं पाहिजे. नेत्यांच्या डोक्यात काय चाललंय, नेता कशा प्रकारे बोलतोय, त्याचं व्हिजन काय आहे, तो किती विचारशील आहे, गतिशील आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं मूल्यमापन तुम्ही करणारे सगळे मतदार आहात. म्हणून थोडासा हा सगळा पार्ट होता. साहेब, आता स्वतः पॉलिटिकलवर सगळ्या गोष्टी येतो. सगळ्या गोष्टी झाल्या. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची आणि तटकरे साहेब यांची जाहीर सभा खोपोलीत पार पडलेली आहे. वारं बदललंय खोपोलीचं? खोपोलीचं वारं तेच राहणार आहे. खोपोलीच्या मतदारांनी ठरवलेलं आहे
की नगराध्यक्षाचं मत हे कुलदीप शेंडे विकासाला असणार आहे, डेव्हलपमेंटला असणार आहे खोपोलीच्या. आणि त्या कसं असतं की सभा टीका टिप्पणी होत असते, लोक पण त्याचा एंटरटेनमेंट म्हणून एक भाग बघत असतात, मिर्च मसाला म्हणून बघत असतात. त्यातून लोकांना एक एंटरटेनमेंट, बस एक पिक्चर बघायला गेले 2 होत राहतील. त्याला डेव्हलपमेंटवर काय बोलताय तुम्ही? माझं म्हणणं आहे की तुम्ही खोपोलीकरांना काय देणार आहात? तुम्ही जे नेते मंडळी येत आहेत त्यांनी माझं म्हणणं आहे की आमच्या खोपोलीला पॅकेज देऊन जातात. आमच्या खोपोलीवर निश्चित टीका करून आणि त्या आमच्या समोरच्या उमेदवारावर टीका करणं, आता मी पण टीका करू शकतो आणि मी आता माझ्यावर परवा काल बोललेले आहेत, म्हणजे मी पण बोलणार. मी ठरवलेलं की आपल्या ज्या अंगावर आलं तर आपण पण सिंगावर येणार असं. मला तेच म्हणायचं आहे, म्हणजे मला खरं टीका करायला हरकत नाही, पॉलिटिकल ती असावीच, तर टीका लोकशाही अधिकार आहे. परंतु ज्यावेळी खाजगी आयुष्यावर टीका होते, हा इथे राहतो, तो तिथे राहतो, हा वाशिम राहतो, खारघर राहतो, स्तर घसरलाय. आणि मग एकेका आपण म्हणायचं की आमची संस्कृती नाही आहे आणि पुन्हा हे अशी वाक्य वापरायची, कुठेतरी मन दुखावलं होतं, कुठेतरी वाईट वाटत्या गोष्टीचं या. 100% साहेब काय होतंय, जेव्हापासून आता 2-3 मुद्दे जे माझ्याबद्दल बोलले जातात की तुम्ही खरंच राहताय का कारगिलला, काय ते एकदा क्लिअर करावं साहेब. मी ना आता प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो आणि मला वाईट काय वाटतं माहितीये का, की एवढ्या खालच्या लेवलला जाऊन, कौटुंबिक लेवलला जाऊन टीका नाही झाली पाहिजे राजकारणात. खारघर म्हणजे पाकिस्तान आहे का? माणसाने राहू नये का? डेव्हलपमेंट स्वतः करू नये का? मला काय कळत नाही. ऐका तसं नसतं. एक तर पहिली गोष्ट, मी आता खारघरला राहत नाही. अरे असं पण आहे का? हा, तुम्ही आता जायचं उठून माउंटन व्ह्यूला जायचं आणि माउंटन व्ह्यूच्या कुठल्याही तिथं चालणाऱ्या माणसाला विचारतात कुलदीप शेंडे कुठे राहतात, ते सांगतील, तुम्हाला घरी नेऊन देतील की बाबा चला मी तुम्हाला घरी नेतो कुलदीप शेंडेंच्या. असे कसं आहे की माझ्या मुलाची 10वी झाली, त्याला शिक्षण एक चांगल्या प्रकारचं घ्यायचं होतं, दुसऱ्या प्रकारचं होतं, तर आपल्या खोपोलीमध्ये आणि पिल्ले कॉलेज इथे लांब पडत होतं. तर त्या माध्यमातून आम्ही डिसिजन केला. तर मला सांगा की आपण कोणासाठी जगत असतो? कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी. बरोबर. मुलांसाठी जर असेल तर त्याचं जर भविष्य बघत, आपण कोणा भविष्य बघत असतो? मुलांचंच ना. बरोबर. तर 2 वर्ष मी त्या मुलाच्या भविष्यासाठी मी खारघरला राहिलो होतो. एक तर मला कीव वाटते की महाराष्ट्रातले मोठे नेते येऊन बोलतात, इथले नेते बोलतात, माहिती तर घ्या. अरे वाशी कुठं, खारघर कुठं? मी खारघरमध्ये राहत होतो, 2 वर्ष राहत होतो, मुलाचं शिक्षण झालं, 12वी झाली त्याची, 12वी होऊन त्याची आता 1 वर्ष झाली, मी 1 वर्षांनी परत इथं आलेलो आहे. माझ्या मुलीचं मी ऍडमिशन दाखवतो कुठं येते, रिलायन्सला आहे ऍडमिशन इथं. माझी मुलगी क्लासला कुठं जाते, आमच्याच अतुल साळवी आहे, त्यांची मिसेस माझी त्या मुलीची क्लास घेते. मी एवढे डिटेल, मला आता काय वाईट का वाटतं, एवढे डिटेल द्यायला लागतात आणि ह्या क्लॅरिफिकेशन कराव्या लागतात खालचे, म्हणजे टीका झाले म्हणून. आणि वाईट असं वाटतं की राजकारणात माझा ना येण्याचं, मी असं सरकून राजकारण का करत होतं की मला माहिती की एकदा ह्याच्यात उतरलो तर ह्या कुठल्याही लेवलला. आणि मला काय म्हणायचं साहेब, कुलदीप शेंडेंनी 15 वर्ष राजकीय जीवनात आहे, आतापर्यंत नगरसेवक झालेला आहे, उपनगराध्यक्ष झालेला आहे. कुठल्याही ठेकेदारांनी सांगावं, कुठल्याही अजून सामान्य नागरिकांनी कुलदीप शेंडेंनी 2 पैसे त्याकडून घेतलेले आहेत. हे ॲलिगेशन माझ्यावर होऊ शकत नाहीत. अजून दुसरे कुठले ॲलिगेशन होऊ शकत नाही. तर काय, तर गाडीची खाच खाली नाहीत आणि हा राहतो इकडं. अरे पण तुम्ही जिथं राहता, जवळ राहता, त्याचा विकास काय केला रे तुम्ही आता समजा मला बोलता गाडीची काच खाली नाही. अरे तुम्ही गाडीच्या काचा खाली जाऊन चौकात 2-2 तास उभे राहून टाळ्या टिळ्या नुसत्या पिटून काय विकास केलाय साहेब? खोपोली शिळफाटा हा खोपोलीचा नाक आहे. 20 वर्ष ज्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं, मला खरं ह्या गोष्टीत जायचं नव्हतं साहेब. पण ज्या गोष्टींनी बंबार्डिंग ह्या 3 दिवसात झालेलं आहे ना, आणि ते पण का झालंय, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांच्याकडे मुद्दे झाले त्यांच्या लक्षात येतंय की खोपोलीचा नगराध्यक्ष हा महायुतीचा होणार आहे. त्यामुळे मुद्दे नाहीयेत, वैयक्तिक मुद्दे काढायला लागतील, लोकांना काहीतरी नॅरेटिव्ह सेट करावं लागेल, लोकांचं मानसिकता परिवर्तन करायला लागणार. तर ते आता होणार नाही. मला एक सांगावं, तुम्ही जे नेतृत्व करतात तिकडच्या, जे नेतृत्व आता जे काय हे चालेल, त्यांचा रस्ता कोणी केलाय? आमदार साहेबांनी फंड दिला. 20 वर्ष रस्ता नव्हता त्या रोडला. हो 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 हो. तुम्ही आत्ता माझ्यावर चला, तुम्हाला शिळफाट्याचं भाजी मार्केट दाखवतो. लाज वाटते, लाज, अक्षरशः लाज वाटते. मी जर तो जर वॉर्ड माझ्या ह्याच्यात असता ना, तर सर्वात देखणी वास्तू तिथं उभी राहिली असती त्या शिळफाटा मार्केटची. त्या महाराजांचं आपण नेहमी नाव घेतो, भाषणामध्ये घेतो,
सोकॉल्ड नेते सर्व घेत असतात. महाराजांचं स्मारक 3-3 वर्ष थांबू नये, तिथले काय मुद्दे आहेत, तिथले दोन्ही गटाचे काय मुद्दे आहेत, त्यांच्याशी बसून चर्चा करावी, काय करावी, हे नाही. दोन्ही गटाला सांभाळत बसायची म्हणं, टाळ्या पिटत बसायच्या, लोकांच्या पूजेला जायचं, लोकांच्या बड्डेला जायचं. फक्त सामाजिक बांधिलकी आहे ही साहेब, ही विकासाची बांधिलकी नाहीये असं आहे. त्यामुळे लोकांच्या लक्षात आलेलं आहे काय करायचंय ते, आणि तुम्हाला 2 तारखेला 3 तारखेला बदल दिसणार ह्यामध्ये. दुसरी गोष्ट कसं आहे साहेब, की जेव्हा जेव्हा कुटुंबावर ह्या गोष्टी येतात वाईट वाटतं. आता माझ्या घरात पण चर्चा होती 2 दिवस, की काय कुठल्या लेवलला चाललंय, की म्हणजे आता समजा मी बिझनेस करू नये का? आता तुम्ही जर काय करू शकत, आणि कसं आहे साहेब, मी ठेकेदार नाही कुठल्या, आणि मला त्या नगरपालिकेतून पैसे कमवायचे नाही, मला घरातलेच पैसे टाकून राजकारण करायचंय. त्यामुळे मला बिझनेस हा माझा हे करावा लागणार आहे असं. मग त्यासाठी मला पण आता जी येणारी 5 वर्ष आहे ती माझी पूर्णपणे खोपोलीसाठी फोकस असणार आहे, कारण की बिझनेस सेट झालेला आहे, सर्व झालेलं आहे, ॲटो मोडवर बिझनेस गेलेला आहे. त्यामुळे जे काय आहे आता ती 5 वर्ष खोपोलीसाठी द्यायची, आणि नंतरची 20 वर्ष खोपोलीकरांनी आमदार साहेबांचं आणि महायुतीच्या जे सर्व उमेदवारांचं नाव काढायचं, की सर ही बॉडी बसली महायुतीची आणि त्यांनी काम करून दाखवलं. जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा हा अपप्रचार केला जातो. तुमच्यावर टीका करण्याचे पॉईंटच नाहीये. तुम्ही तुमच्यावर कुठल्या प्रकारे टीका, मीच म्हटला तुम्ही ठेकेदार नाही आहात, तुमचे व्यवसाय सगळ्यातून तुम्ही उभं राहिले आहेत. मग हे कोणतरी असं चुकीची फिडिंग देतं वरिष्ठ नेत्यांना, आणि मग त्यांना त्यांच्या तोंडात ते बोलायला लावतं, जेणेकरून वेटेज यावा, एक नेरेटिव्ह सेट करावं. जनता इतकी सोपी आहे नाही साहेब, जनता खूप सुज्ञ आहे. जनता आता मला काही आता 3 दिवसापासून जर जे काय त्यांनी जो काय ट्रेंड चालवलेला आहे, मुद्दामून सोशल मीडियावर चालवलेला आहे, काही गोष्टींवर चालवलेला आहे, त्यातून लोक मला म्हणतात साहेब आम्ही तुमच्या मुलाखती बोलते, तुम्ही कोणावर टीका करत नाही, तुम्ही फक्त विकासावर बोलताय. हे जेव्हा ऐकतो ना तेव्हा वाटतं वाईट नाही, लोकांच्या मनात आहे. म्हणजे लोकांच्या मनात डेव्हलपमेंट आहे, आपल्याला डेव्हलपमेंटवरच बोलायची. आता मी खरंच बोलणार साहेब, मी ठरवलेलं ह्या इलेक्शनमध्ये ना टीका करायची नाही. पण काय आलंय की ना, खोटं 100 वेळा बोलणं तर लोकांना खरं वाटायला लागतं. हो. त्यापेक्षा याला उत्तर द्यावं लागणार, आणि ते आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. पण मी अजूनपर्यंत कोणाच्याही खाजगी आयुष्यावर किंवा कोणाच्या ह्याच्यावर बोलणार नाही. मी जे काय आता बोलते ते फक्त तुम्हाला विकासाच्या ह्याच्यावर टीका करतो. साहेब, इतक्या ह्या सगळा एक तरुण म्हणजे जगत असतो, शेवटच्या टप्प्यात आता आपण आलोत. म्हणजे हे तुमचं सगळं घरचं सगळं राजकारण सगळं, आणि तुम्ही एक स्वप्न बघितलं होतं की कुठेतरी त्या चेअरवर आपण बसलं पाहिजे याचा शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत वडिलांनी इतकं सगळं करून ठेवलं, आता आपण कुठेतरी दुसरी पिढी बसलं पाहिजे. एक तरुण स्वप्न बघतो, गेली 3-3.5 वर्ष तुम्हाला बघतो मी, झपाट्याने तुम्ही शहराच्या विविध भागात फिरताय, काम करताय, लोकांच्या गाठी भेटी प्रचंड. म्हणजे हा टास्क इतका सोपा नाही आहे. लोकांना वाटतं राजकारण म्हणजे नगरसेवक होणं किंवा कोणी होणं इतकं सोपं नसतं. ते प्रचंड झोप उडून जाते माणसाची. म्हणजे मी मगाशी म्हणलं ॲसिडिटी होते का तुम्हाला, ती असे सगळे प्रकार शारीरिक ते सांगू शकत नाही, अशा पर्सनल काय गोष्टी असतात त्या. तर हे सगळं स्वप्न बघत असताना मी तुमच्या 100 दुसऱ्या कार्यक्रमावर येतो, पण मला एक प्रश्न असा होता की काय वाटतं आता, म्हणजे आता 2 तारीख तर म्हणजे काय काही तास राहिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीला, प्रचार तर जवळजवळ झालेलाच आहे सगळा. काय सांगा शहराच्या नागरिकांना, तुम्ही एक आव्हान काय करा आणि काय वाटतंय जे रिझल्ट होणारच आहे, काय होईल तो येईल. कसं आहे साहेब, मी 2006ला काही अपरिहार्य कारणांनी वडिलांना नगराध्यक्ष पदावरून पायउतार राहिलेला. तर 6 महिन्याची इलेक्शन त्यात लागलेली. वडिलांनी मला ॲक्सिडेंटली राजकारणात एंट्री करावी लागली, उभं केलं, तिथं उभा राहिलो मी. मुलांचा युथचा खूप मला पाठिंबा होता चांगल्या प्रकारचा, पण मला यश आलं नाही त्या ह्याच्यात. ते दुःख मनात होतं की बाबा आपल्याला पराभव आलेला आहे ह्याचा आपल्याला कुठंतरी, आणि पराभवापेक्षा खोपोलीची एवढ्या लहान वयात मला तसं माझं एज खूप कमी होतं आणि मला एक्सपिरियन्स कमी होता. मी त्या ह्याच्यात कसं आहे की एवढ्या 20-25-26 वर्षामध्ये एखादा पराभव आहे ना, तर तरुण माणूस खचू शकतो. त्याच्यानंतर एक स्वप्न पाहिलेलं की नाही, आता आपल्याला खोपोलीसाठी काहीतरी भविष्यात करावं लागणार आहे. नगरसेवक झालो, उपनगराध्यक्ष झालो, नगराध्यक्षासाठी प्रयत्न सुद्धा केले. परंतु आता वेळ आलेली आहे नगराध्यक्ष बनण्याची. प्रचंड मेहनत घेतलेली आहे 3-4 वर्षात. आमदार साहेबांचा खूप मोठा त्याला मला पाठिंबा आहे, आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे मी आता बघतोय ज्या परीने झटत आहेत, त्यांना असं वाटतंय की आता कधी आपली खोपोलीच्या
नगर परिषदेवर झेंडा फडकतोय आणि आमच्याकडून सर्वसामान्यांची कामं कधी करून घेतोय नगराध्यक्षाकडून. कसं आहे साहेब, थोडंसं इमोशनली हा विषय आहे की ह्यामध्ये जे काय स्वप्न उराशी बाळगलेलं, तेव्हा ज्या गोष्टी करायच्या होत्या 2006ला, त्या अजून गोष्टी झालेल्या नाहीयेत. त्या गोष्टी कार्यान्वयनात आणायला लागणार आहेत. युवक, आता ते माझे युवक आहेत, माझ्याच वयाचे झालेले आहेत, त्यांची आता मुलं मोठी झालेली आहेत, त्यांचे पण काही स्वप्न झालेले आहेत की खोपोलीसाठीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. संपूर्ण जो काय खोपोलीकरांचा प्रतिसाद जो दिसतोय तो त्या ह्या संकल्पनेतून आता, आणि जी काही आता मनात इच्छा पडली आमच्या कार्यकर्त्यांची पण आता आहे की बाबा भाई आता नगराध्यक्ष झाला पाहिजे. पराभव झाला होता, आता विजयाची नांदी होणार आहे, त्याच्या फक्त जल्लोषाची वाट बघतोय आम्ही 3 तारखेला. मनाची घालमेल वाढलेली आहे. तुम्ही असं कधी कधी तुम्हाला भरून सुद्धा येत असेल, पण बोलणार कोणाशी कधी कधी व्यक्त होत असेल ना तुम्हाला कुठेतरी घरातल्या माणसं काही. नाही, मी आता माझी मिसेस कधी कधी मला बोलवते की तुम्ही कधीच ओपनली बोलत नाही. कसं असतं साहेब की आपले टेन्शन आपण दुसऱ्याला सांगणार, मिसेसला सांगणार, त्यांना कशाला टेन्शन, म्हणजे आपण आपल्या परीने आपण करू शकतो. मी इव्हन वडिलांशी सुद्धा जास्त त्या बाबतीत कधी चर्चा करत नाही. तसं तर बघायला गेलं तर आपले दुःख, आपल्याला झालेल्या वेदना हे आपण दुसऱ्याशी शेअर केलं तर ते कमी होत असतं. पण मी दुसऱ्याचं मन सांभाळणारा माणूस आहे की बाबा मी त्याला सांगून मी हलका होईल, पण त्याच्या मनात कशाला आपण उगाच भार द्या. ऑलरेडी त्याला प्रपंच त्याच्या कौटुंब मिसेसला पण बाकी ताणतणाव असणार, आपण टेन्शन मध्ये टाका. अजून मी जर कोणाबद्दल सांगितलं तर तिच्या मनात किंवा माझ्या वडिलांच्या मनात त्याच्याबद्दल परत दुरावा निर्माण होणार, ते मी टाळत असतो. कारण की काय साहेब, मी खूप मोठ्या मनाचा आहे, म्हणजे बाबा मोठं मन ठेवायचं. आणि मी आता राजकारणात एक शिकलो की राजकारण हे थँकलेस जॉब झालेलं आहे, पूर्णपणे थँकलेस. म्हणजे मग त्या कधी कधी मला असं वाटतं की आपण समाजकारण केलं ना तर बरं पडेल, पण समाजकारणाला राजकारणाची जोड काय आहे तर सत्ता असेल तर लोकांची कामं होऊ शकतात. मी जर एक समाजसेवी संस्था ओपन केली तर लोकांची जे काय आताच तुम्ही आता बघितलं अपंग व्यक्ती आला होता, त्या लोकांची कामं होती, तर ती मी समाजकारणातून पूर्ण नाही करू शकत. काही शासनामध्ये तुम्हाला जाऊन ती कामं करावी लागणार आहेत. मग त्यासाठी आता जीव तुटते की आता आपण ही 5 वर्ष पण खोपोलीसाठी देऊ आणि मग खोपोलीकरांच्या मनातलं जो काय डेव्हलपमेंट आहे मनातली, ती आपण घडवून आणू शकतो. मला राग येत नाही का किंवा तुम्ही मला दिसत नाही फार तुम्ही रागवलेले किंवा तापट स्वभाव तुमचा नाहीये किंवा कुठे असं कामांच्या बाबतीत अग्रेसिव्ह आहात, परंतु असा स्वभाव तुमचा नाहीये. आणि त्यालाच अनुषंगाने की इतकं होऊन सुद्धा कुठेतरी असा प्रचार केला जातो की उद्याच्या काळात कुलदीप शेंडे हे निवडून आले तर आमदारांच्या हातातले बावले बनतील आणि खोपरी विकायला काढतील का काय, अशा सगळा नेरेटिव्ह सगळा तो आहे. इतकं सोपं आहे विकणं, ते तराजू घेऊन खोपोली विकणं आहे साहेब. ती काय हे नाही ना जागा किंवा अशी किंवा ही दाखवले आणि विकले आणि ती त्या 7-12 त्याच्या नावावर झालेला आहे. खोपोलीतली जनता सुज्ञ आहे, येणारे नगरसेवक सुद्धा सुज्ञ असणार आहेत. आणि काय होतं साहेब माहितीये का की जेव्हा मुद्दे नाही राहत ना तेव्हा हे असे काहीतरी पिल्लू बाहेर काढायचे, लोकांसमोर टाकायचे आणि मग तो कारभार कुठून तरी इकडून तिकडून चालला जाईल, असं होत नाही. आणि आमदार साहेबांच्या मनात ही खोपोली डेव्हलप करायची आहेत. हे काय आहे काय खोपोली उचलली आणि त्यांच्या घरी जाऊन ठेवली ती नगर परिषद. आता म्हणजे मला एक समजतच नाही की नेते मंडळी असतील आणि आता जे उभे आहेत ते बोलतायत, त्याचं आता काहीतरी मला क्यू वाटते बुद्धीची की तो कारभार तिकडून येईल, तो तिकडून हाकलला जाईल, असं नाही होत. कारण की शेवटी खोपोलीची जनता आहे, जनतेच्या हातात रिपोर्ट असणार आहे की त्यांना कोणाला वरती घ्यायचं आणि कोणाला खाली घ्यायचं आहे. त्यामुळे हा नॅरेटिव्ह विरोधक त्यांच्या मनाने त्यांना 3 तारखेला 100% उत्तर मिळेल आणि 3 तारखेला मिळाल्यानंतर परत 2029ला सुद्धा त्यांना उत्तर मिळणार आहे. पुन्हा आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब होतील तेव्हा त्यांना ते 29चं उत्तर पुन्हा मिळालं. कसं आहे की साहेब, नगरपालिका जर प्रशासन कारभार करत असताना त्याला खूप त्याला हे असतात, अडचणी असतात. पण नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असतील तर त्यानंतर एक कारभाराची एक वेगळी पद्धत निर्माण होणार आहे. आणि असं कोण सांगत नसतं की आमच्या रिमोटनी हे करा दुसरं. आणि मला काय समजतंय की आता हे बोलणं चुकीचं राहील, मी आता ते थोडंसं टाळतो. आपण नंतर 4 तारखेला ह्याला उत्तर देईल, मी आता उत्तर ह्याला देणार नाही. चला, शेवटचा प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत, बराच वेळ झाला साहेब. 100 दिवसाचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या म्हणजे सगळ्या मंत्र्यांना 100 दिवसाचा एक कार्यक्रम दिला होता. तुम्ही नगरसेवकांना असा कुठला कार्यक्रम देणार का, स्वतःसाठी कुठला कार्यक्रम घेणार आहात का, हे खोपोलीला स्पष्ट करून टाका. 100% खोपोलीच्या नागरिकांना मी सांगू इच्छितो की 100 दिवसाचा
जो काय प्रोग्राम असेल तो नगरसेवकांना तर असणारच आहे, पण प्रत्येक नगरपालिकेच्या विभाग प्रमुखाला असणार आहे, प्रत्येक ह्याच्या खाते प्रमुखाला असणार आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा असणार आहे की आम्हाला एक तुमचं प्रगती पुस्तक आम्हाला चेक करावं लागणार आणि हे खोपोलीच्या जनतेसमोर मांडावं लागणार आहे. कसं आहे की कुठंतरी अकाउंटेबिलिटी राहिली तर माणूस काम करत राहतो. मला कुठल्याही प्रकारचं प्रशासनावर दबाव करायचं नाही, कारण की ती सुद्धा माणसंच आहेत, त्यांच्या आधी भावना जाणून घ्यायला लागणार आहेत. साहेब, मी एक प्लॅनिंग ठेवलेली आहे की प्रत्येक सफाई कामगारापासून सर्वांच्या पहिल्या मिटिंग घेणार आहेत, छोट्यातल्या छोट्या कामगारापासून, त्याच्या अडचणी दूर करू. मग तो या नागरिकांच्या त्याची मानसिकता कधी राहणार की मी लोकांची कामं करू म्हणून, त्यांची मानसिकता चेंज करावी लागणार, त्यांच्या अडचणी सोडवायला लागणार आहेत, इथून सुरुवात करावी लागणार आहे. आता तुम्हाला काय सांगू, मी सफाई कर्मचारी त्यांना आता प्रत्येक वॉर्डात आपला एवढा आवाका वाढलाय, एवढ्या म्हणजे 100-200 मीटरच्या स्क्वेअर फीट मीटरमध्ये फक्त 4 सफाई कर्मचारी आहेत. त्यांच्या परत त्यांच्या काही मागण्या आहेत, त्यांना बूट नसतात, त्यांना हे नसतात, हँडग्लोव्ज नाही आहेत साहेब, त्यांची हेल्थ पॉलिसी नाहीये, त्यांचे पण प्रश्न आहेत. ते जर आपण मनापासून सोडले तर त्यांची काम करण्याची हे राहणार आहे ना, मानसिकता राहणार आहे. आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत साहेब, 100% काम होईल. तुम्हाला येणाऱ्या 1 महिन्यातच दिसेल की आमच्या बॉडीनी काय काय चांगले चांगले डिसिजन खोपोलीसाठी घेतलेले. देशाचे पंतप्रधान म्हणतात न खाऊंगा न खाणे दूंगा. हे म्हणजे टक्केवारीचं राजकारण, इतकी टीका खोपोलीवर होते. शेवटचा छोटा प्रश्न आहे साहेब, हे व्हायला पाहिजे. न खाऊंगा, तुम्ही खाऊ नका आणि कोणाला खाऊन पण देऊ नका. खूप लोकांच्या बारीक अपेक्षा देतो साहेब, कसं असा कारभार करा तुम्ही, भ्रष्टाचार विरहित. 100% खोपोलीकरांना मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की खोपोलीचा कारभार हा भ्रष्टाचार मुक्त असणार. सामान्य नागरिकाला आल्यानंतर खोपोलीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कुठल्याही कामासाठी वेटिंगला बसावं लागणार नाही. आणि पहिली गोष्ट तर कुलदीप शेंडेला भेटायचं असेल तर चिठ्ठी द्यावी लागणार नाही. दरवाजा उघडा असणार आहे. मी माझा दरवाजा सुद्धा त्या कॅबिनचा उघडा ठेवणार आहे. कोणाला खाजगी बोलायचं असेल, पर्सनल जर काम असेल तर बाबा लोकांच्या समोर बोल. परत असं होईल की लोक आतमध्ये केबिनमध्ये अँटी चेंबरमध्ये बसा आणि मग लोकांचा गैरसमज झाला, काय असेल ते समोर कर. त्यामुळे खोपोलीकरांना आव्हान आहे की अत्यंत पारदर्शक कारभार खोपोली नगर परिषदेमध्ये आम्ही संपूर्ण करणार आहोत. मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो, खोपोलीच्या जनतेला पूर्ण माझं जे निशाणी आहे ती धनुष्यबाण आहे आणि 6 नंबरला कुलदीपक रामदास शेंडे असं नाव असणार आहे, त्यासमोर धनुष्यबाण निशाणी असणार आहे. ते बटन आपण दाबावं आणि माझ्याच बरोबर असणारे सर्व उमेदवार आहे ज्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि आमच्या महायुतीतले BJP यांच्या उमेदवारांची निशाणी कमळ आहे, या बटनावरचं बटन दाबून आपण माझ्या सर्व उमेदवारांना आणि माझ्यासहित सर्वांना प्रचंड मताने विजयी करा अशी आपणाला विनंती करतो. धन्यवाद. हे होते कुलदीपक शेंडे. उमेदवार शिकलेला असेल तर कशा प्रकारे त्याचे विचार असतात हे तुम्ही खोपोलीकरांना ऐकलं असेल. मी म्हणत नाही तुम्ही त्यांना मत द्या नका देऊ, पण विचार करा. वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. तुमचं एक मत फार अमूल्य आहे, त्याची किंमत होऊ शकत नाही आहे. विचार करा, परिवर्तन घडवा. कुलदीपजी, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया 3 तारखेला विजयी मिरवणुकीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू माझी घ्यायची. थँक्यू. हो, पहिलेच घेऊ आपण. थँक्यू.